SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे वाळू पॉइंट परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपसा व वाहतुकीच्या प्रकरणात महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। तहसीलदार कार्यालयाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित सर्कल अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात आले। मात्र चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात असतानाच वाळू वाहतूक सुरूच असल्याचा आरोप होत आहे। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी भंडारकवठे वाळू पॉइंटवरून वाळू वाहतूक करणारा एक बिगर नंबर प्लेटचा हायवा महसूल विभागाकडून पकडण्यात आला होता। संबंधित वाहनाची नायब तहसीलदार यांनी अनेक तास चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे। मात्र त्या वाहनावर नेमकी कोणती कारवाई झाली, दंड आकारण्यात आला का, वाहन जप्त करण्यात आले का अथवा सोडून देण्यात आले याबाबत प्रशासनाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही। त्यामुळे भंडारकवठे वाळू पॉइंटवरून पकडलेल्या त्या हायवाचे पुढे काय असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। एकीकडे सर्कल स्तरावर चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे परिसरात वाळू वाहतूक सुरूच असल्याचे चित्र दिसत असल्याने चौकशीच्या प्रभावीपणाबाबत शंका व्यक्त होत आहे। 29 मे रोजी दक्षिण सोलापूर तहसीलदारांकडे लेखी तक्रार देऊन भंडारकवठे परिसरातील कथित अवैध वाळू उपसा व वाहतुकीकडे लक्ष वेधले। त्यानंतर तहसीलदार कार्यालयाकडून संबंधित सर्कल अधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आल्याची माहिती आहे। मात्र आजपर्यंत त्या चौकशीचा निष्कर्ष अथवा करण्यात आलेल्या कारवाईची माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही। त्यामुळे तहसीलदार कार्यालयाने भंडारकवठे वाळू पॉइंटवरून पकडलेल्या वाहनाबाबतचा अहवाल जाहीर करावा, तसेच संबंधित प्रकरणातील चौकशी व कारवाईची संपूर्ण माहिती जनतेसमोर आणावी अशी मागणी होत आहे। अवैध वाळू उपसा व वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असल्याने या प्रकरणात वरिष्ठ स्तरावरून लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे।